नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी मुंबई महाराष्ट्रामधून येते. जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी विधानमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जत तालुक्यातील समस्या मांडत असताना विविध प्रश्नांवर राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि अतिशय पोटतिडकीनं या जत तालुक्यातील ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा महत्वाचा विषय 2014ला आपल्या सरकारनं कन्नड भाषिक भागामध्ये 22 हायस्कूल देणार हे घोषित केलं होतं. माझी विनंती आहे सरकारला की मी परवा मोरबग्गी गावात गेलो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. मी त्यांना म्हटलं की मराठी किती मुलांना बोलायला येतंय, हात वर करा. 300-350 मुलं होती, त्यातल्या 6 मुलांनी हात वर केला की आम्हाला मराठी बोलता येतंय. आता मला सांगा, मला कन्नड येत नाही, मी तिथं जाऊन करायचं काय? कशा पद्धतीने काम करायचं सांगा ना. तिथल्या लोकांना मराठी जर शिकू द्या, तिथं हायस्कूल झाली पाहिजेत. जो मागे सरकारनं निर्णय केला होता तो सरकारनं निर्णय मान्य करावा. गावातली विषमता दूर झाली पाहिजे. एक माणूस 10 बाय 10च्या खोलीत राहतोय आणि दुसरा 10,000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये राहतोय. लोक म्हणतात आरक्षणाचा ह्यांना लाभ मिळाला. अरे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या तिथं गल्लीत जाऊन बघा. पंजोबा पण 10 बाय 10च्या खोलीत राहत होता, आजोबा पण त्याच खोलीत राहत होता, बाप पण त्याच खोलीत राहतोय आणि पोरगा पण आता त्याच खोलीत राहतोय. त्याची पोरं पण तिथंच शिकतेत. का नाही बदल झाला? का नाही? ही विषमता दूर झाली. ही विषमता दूर झाली पाहिजे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या 4 महिन्यापूर्वी 30 लाख घरकुलं महाराष्ट्राला दिली. मला विरोधकांना विचारायचं आहे, एका वेळेस 30 लाख घरं या महाराष्ट्रात कधी मिळाली सांगा? 1,20,000 रुपये तुम्ही घराला देत होता. 1,20,000 आपलं स्वयंपाक रूम होते काय? आपलं एखाद्याचं टॉयलेट होतंय का 1,20,000 रुपये? 1,20,000 ग्रामीणमध्ये घर बांधणार कसा माणूस? आपल्या सरकारनं निर्णय केला 1,20,000 रुपये हे 26,000 रुपये रोजगार हमीतून मिळत होते. 12,000 रुपये शौचालयासाठी 1,58,000 रुपये मिळायचे. 1,58,000 मध्ये घर होत नाही म्हणून आपल्या सरकारनं निर्णय केला प्रधानमंत्री ग्राम आवास मधून 1,58,000 रुपये मिळतात. देवाभाऊनी निर्णय केला की 50,000 रुपये आपलं सरकार देणार. 2,08,000 रुपये झाले. 5 ब्रास वाळू मोफत देणार. अरे इकडं घर द्यायचं, तिकडं तलाट्यानं गाडी पकडायची. 1.5 लाख रुपये दंड. भीक नको पण कुत्रावर. घराला मिळणार 1,20,000 आणि वाळू पकडली का 1.5 लाख रुपये दंड. अरे हा आपल्या सरकारनं निर्णय केला 5 ब्रास वाळू मोफत. 5 ब्रास वाळूचे पैसे किती झाले विचारा तुम्ही तुमच्या गावामध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन जो घरकुल बांधेल त्याच्या घरावरती सोलार पॅनल 30 वर्षापर्यंत त्याला कुठलं बिल येणार नाही. त्याला कुणाकडे लाईट घेण्यासाठी जावं लागणार नाही. हे आपलं सरकार आहे. हाच निर्णय असतोय. लोकांचं कल्याण करणारे निर्णय कुठले असतात? असेच